नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आपण नेहमी सुरुवातीला अमेरिकेत काय घडलं हे सांगत असतो. आज दुसरीकडे काय घडलं हे पाहण्यापेक्षा आपल्याकडेच बरंच काही घडलं आहे. पण नेहमीप्रमाणे एक ओझरता आढावा घेऊन पुढे जाऊया. अमेरिकेमध्ये जॉब डेट्यापेक्षा बेरोजगारीचे आकडे जास्त आलेत. धोक्याच्या पातळीच्या जवळपास अमेरिका आहे. रेटिंग एजन्सीने 93-94% मंदीची शक्यता व्यक्त केली आहे. बॉन्ड यील्ड 4.21, क्रूड कमी झालं आहे. 69पर्यंत गेलो तर ते 67.37 झालं आहे. तर डॉलर इंडेक्स 98.15 आहे. या आकडेवारीत एकच गोष्ट चांगली नाही आहे, ती म्हणजे रुपया डॉलरचा संबंध 88पेक्षा अधिक रुपयाला $1 हे चाललं आहे. म्हणजे रुपया घसरला आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे. आयात करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आज ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंगमध्ये ब्लॉक डील होईल. वेस्ट ब्रिज 16.46% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. 316 एवढी फ्लोअर प्राईस आणि 2600 कोटी रुपयाचं हे डील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कॉपरवर जो अमेरिकेने 50% टॅरिफ लावला आहे, त्या संबंधात WTOकडे भारत सरकार तक्रार करणार आहे. स्विगीने या 3 महिन्यामध्ये 3ऱ्या वेळेला प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे. 12 रुपयावरून 15 रुपये एवढी प्लॅटफॉर्म फी करण्यात आली आहे. आज सगळं GSTच्या मीटिंगमध्ये काय झालं, GSTमध्ये काय झालं हे आणि त्याच संबंधात अख्खं मार्केट फिरण्याची शक्यता आहे. पण एक तर मोदींनी सांगितलं होतं 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये की मी दिवाळी गिफ्ट मोठं देणार आहे सगळ्या जनतेला, आणि हे दिवाळी गिफ्ट मोदींनी दिलं आहे असंच म्हणावं लागेल. यातून सामान्य लोकांचा पुष्कळ फायदा होईल आणि त्याचप्रमाणे मागणी वाढल्यामुळे व्यवसायाचाही फायदा होईल. मागणी वाढल्यामुळे उत्पादनही वाढेल. तर इन जनरल अर्थव्यवस्थेला यातून खूप फायदा होण्याची शक्यता आहे. आणि नुसतंच GSTचे दर कमी केलेले नाहीत, तर त्याबरोबर ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय करणं जे कठीण जातं त्याच्या बाबतीतले नियम कायदे ढिले करून व्यवसाय कसा सोप्या पद्धतीने करता येईल हे सांगितलं. आणि आता 3 दिवसाच्या आत GST बाबतीतल्या ज्या तक्रारी असतील त्या दूर केल्या जातील. GSTचे दर आता 5% आणि 18% असे असतील. 12% आणि 28% जे दर होते ते कॅन्सल झाले. 12%चे 5% झालेत आणि 28%चे साधारण 18%वर रेट आणण्यात आलेले आहेत. तर यामध्ये तेल, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, सायकल, टेबलवेअर याच्यावर पूर्वी 18% होता, तो 5% झाला. विम्यावरचा GST 0 झाला. हँडीक्राफ्ट, ग्रॅनाईट, लेदरवर 5%, सिमेंटचा GST 28%वरून 18%, TV वरचा पण 18%,
मेडिकल इक्विपमेंटवर 5%, 1200 cc वाली कारवर मात्र 40%, फर्टिलायझरवर 18% 5%, एनर्जी इक्विपमेंटवर 5%, 3 व्हीलरला 18%, इलेक्ट्रिक व्हेकलला 5%, ऑटोमोबाईलचा GST 28% 18% केला आणि नमकीन, सॉस, पास्ता, नूडल याच्यावरचा GST 0 केला. 40% GST ज्यांना भरावा लागतो त्यांना अतिरिक्त ड्युटी भरावी लागणार नाही. दूध, रोटी, पराठा याच्यावर पण 0 केला GST. बस, ट्रक, ॲम्ब्युलन्स याच्यावर 18%, 33 लाईफ सेविंग ड्रग्ज जी होती त्याचा GST 0 केला. तंबाखू, सिगरेटवर 40% GST, पण हा GST रिटेल किमतीवर लागेल. लक्झरी कारला 40%, सोलर कुकर, हीटर याला 5%, सुपर लक्झरी आणि सील गुड्सला 40%, चष्मा, गॉगल याला 5% केला. पूर्वी 28% होता. म्हणजेच 12% आणि 18% वाले 5% आणले. 28%चा 18% केला. 1200 cc वाल्या CCपेक्षा जास्त पेट्रोल कारला मात्र 40% GST लावला. कॅन्सरच्या औषधाला GST हटवला. कॅन्सरच्या औषधावरून बस, ट्रक, ॲम्ब्युलन्सला 18% GST लावला आहे. हा एक आपण आढावा घेतला आहे. बरीच उथलपुथल आज GSTवरनं मार्केटमध्ये दिसेल. पण एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगते, तुम्ही इंट्राडे करायला गेलाय तर स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा. कारण जर मार्केट फिरलं तर चढ्या दराचे शेअर किंवा वाढलेल्या दराचे शेअर तुमच्याकडे राहतील. त्यामुळे आज इंट्राडे करताना सावधगिरी बाळगा. किंवा इतके दिवस जे शेअर वाढले नव्हते अजिबात, पण FMCG क्षेत्रातले आहेत अशा शेअरवर नजर ठेवा. कारण ते कमजोर होते, वाढले नव्हते, तर त्याच्यात इंट्राडे करायला गेलं तर नुकसान होणार नाही. काही बातम्या आहेत त्या बघूया. ईस्टर कंपनीच्या जॉईंट व्हेंचरनी गुजरातमध्ये जमीन घेतली आहे. इथं ते इनफायनाईट लूप फॅक्टरी लावणार आहेत. कॅम्पस नैनी पॅनल इंडस्ट्री उत्तराखंड यांची लँड आणि बिल्डिंग दोन्हीही कॅम्पसनी घेतली आहे. 74.75 कोटी रुपये कॅश देऊन घेतली आहे आणि फुटवेअरवरचा GST कमी पण झाला आहे. त्यामुळे कॅम्पस तेजीत राहू शकतो. BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स त्यांना 800 मेगावॅट अन्नूपूर पॉवर प्रोजेक्टला त्यांनी बॉयलर, टर्बाईन, जनरेटर पुरवायचे आहेत. याच्यासाठी 2600 कोटीच्या ऑर्डरसाठी त्यांना LOI मिळाला आहे. पॉली मेडिक्युअर ही तिच्या नेदरलँड्सचा जो आर्म आहे त्यामार्फत पेंड्रा केअर ग्रुपमधला 90% स्टेक 188 कोटीला घेणार आहे. त्यामुळं युरोप मेडिकल डिव्हायसेस मार्केटमध्ये त्यांचा प्रेझेन्स वाढू शकतो. प्रेस्टिजच्या बाबतीत मात्र निगेटिव्ह न्यूज आहे. 2020 ते 2024साठी आणि 160 कोटी रुपयाच्या
टॅक्स डिमांडसाठी त्यांना शोकॉज नोटीस पाठवली आहे. ITD सिमेंटेशन ते नाव बदलणार आहे. आता त्यांचं नवीन नाव केम इंडिया प्रोजेक्ट लिमिटेड असं असेल. फोर्स मोटरची विक्री 4.5% वाढली. ही विक्री 2403 युनिट झाली. तर त्यांचे डोमेस्टिक सेल्स 6.6% वाढले, ते 2295 युनिट झाले. पण त्यांची निर्यात मात्र 26% कमी झाली आहे आणि ही निर्यात 108 युनिट एवढी झाली. GHV इन्फ्रा यांना झारखंड साऊथ ईस्टर्न रेल्वेकडून रेल्वे स्टेशन डेव्हलप करण्यासाठी 120 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांच्यासाठी GSTच्या बाबतीत बातमी चांगली, पण दिल्ली हायकोर्टाच्या बाबतीत वाईट बातमी आहे. EVच्या सबसिडीच्या संदर्भात दिल्ली हायकोर्टाकडे केस गेली होती. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की EVवरची सबसिडी तुम्ही कस्टमरला ताबडतोब द्या. कोणतेही प्रोसिजरल हर्डल्स जे आहेत ते तुम्ही मध्ये आणू नका. ती GSTची रक्कम जी आहे ती त्यांना, सबसिडीची रक्कम जी आहे ती त्यांना ताबडतोब मिळाली पाहिजे. आता कोणते शेअर तेजीत राहतील आणि कोणते मंदीत राहतील या बाबतीत तुम्ही स्वतःसुद्धा आज लिस्ट बनवू शकला असतात. आजचा प्रश्न एकदम सोपा आहे, पण गेले आठवडाभर जवळजवळ FMCGचे शेअर वाढत आहेत किंवा फर्टिलायझरचे शेअर्स, फुटवेअरचे शेअर्स वाढत आहेत. तर त्याचा अंदाज घेऊन मात्र तुम्ही ट्रेड करा. सगळे शेअर तेजीतलेच दिले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, ग्लेनमार्क, टाटा केमिकल ही मात्र रेअर अर्थ मिनरलच्या रिसायकलिंग पूर्वीपासून करते म्हणून टाटा केमिकलचा शेअर दिला. कॅम्पस, हेरिटेज फूड, सगळं दूध, दही, दुधाच्या संदर्भात पनीर, ज्याच्यावरचा GST कमी झाला आहे म्हणून हेरिटेज फूड. एक्साईड ग्रॅव्हिटा रेअर अर्थ मिनरल, एक्साईड ग्रॅव्हिटा अमर राजा. सिमेंटचा GST कमी झाला आहे. इंडिया सिमेंट, अल्ट्राटेक, इंडिगो, नेस्ले, SBI लाईफ, D-मार्ट, अंबुजा सिमेंट, पॉलीमेडिकल, हिरो मोटो आणि आयशर मोटर 350cc पेक्षा कमी असलेल्या गाड्यांना 18% केला आहे. पण सगळे 2 व्हीलरचे शेअर गेला आठवडाभर वाढत होते. अगदी हिरो मोटो, आयशर मोटर, TVS मोटर सगळे. टाटा मोटर्स, अशोक लेलँड, रिलॅक्सो, डिक्सन, HDFC लाईफ, एस्कॉट्स, RCF, महिंद्रा अँड महिंद्रा, HUL, NTPC ग्रीन, E-पॅक ड्युरेबल, व्होल्टास, कामत हॉटेल. कारण जो GST कमी सांगितला आहे तेवढा रूम रेट फार हॉटेलचा नाही आहे. कामत हॉटेलचा रूम रेट त्या मानाने कमी आहे, त्यांना GSTचा फायदा मिळेल. IEX, BHEL, ज्योती लॅब हा शेअर फारसा चालला नाही आहे. बजाज फायनान्स, JK पेपर, नवनीत, आधार हाऊसिंग,
ICICI प्रू विम्यावरचा GST कमी केला आहे. नेस्ले, मॅरिको, फॅक्ट आणि हॅवेल्स आज नक्कीच मार्केट तेजीत राहील. या बाबतीत कुणालाच शंका असता कामा नये. ही तेजी 600 ते 700 पॉईंटपर्यंत मार्केट तेजीत राहील आणि त्यानंतर मात्र प्रॉफिट बुकिंग येईल 150 पॉईंटपर्यंत. सेन्सेक्स अर्थात 700 750 वाढल्यानंतर थोडंसं मार्केट कमी होईल आणि मग पुन्हा मार्केटमध्ये तेजी सुरू राहील. त्यामुळे एकदम सुरुवातीला मार्केटच्या मागे जर धावायला गेलात तर तुम्हाला शेअर महाग पडेल. त्यामुळे थोडे मार्केटमध्ये ढिलं होतं आहे का मार्केट बघा 100-150 पॉईंट आणि जर तुम्हाला तिथे शेअर घेता आले तर ते स्वस्त पडू शकते. फक्त शेअर अवाच्या सवा या बातमीने वाढला असेल तर न घाबरता प्रॉफिट बुकिंग करा आणि ते किती रुपयाला विकलं आहे ते लिहून ठेवा वहीत आणि नंतर तो शेअर 100-150 रुपये कुठल्याही अशाच एखाद्या घटनेने जेव्हा खाली येतो तेव्हा खरेदी करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये टाकता येतो. ही पद्धत आत्ताचं जे मार्केट चाललं आहे यावर्षी त्याच्यासाठी अतिशय योग्य आहे की शेअर खूप वाढला की विकायचा, ती रक्कम आपल्या वहीत लिहून ठेवायची, मी कितीला विकला होता नाहीतर लक्षात ठेवायचा आणि तोच भाव खाली आला की आपण पोर्टफोलिओमध्ये टाकायचा. म्हणजे असा उलटा ट्रेड घेता येऊ शकतो. घेऊन बघा थोड्या 5-10 शेअरमध्ये तुम्हाला जमतोय का. अगदी 10 पैकी 2 वेळेला असं होतं आहे की मी विकलाय आणि त्या शेअरचा भाव वाढलाय. पण जिथपर्यंत ह्या मार्केटमध्ये असं दोलायमान अवस्था आहे तिथपर्यंत तुम्हाला तेच शेअर कमी भावाला घेऊन पोर्टफोलिओ टाकता येत आहे. बघूया आज काय काय होतं आहे ते. नक्कीच मार्केट तेजीत राहील. त्यामुळे तुमचे शेअर पोर्टफोलिओमधले बाहेर पडू शकतील आणि अशी अपेक्षा मला तरी आहे. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.